लासलगावमधून दिल्लीसाठी कांदा एक्सप्रेस अखेर रवाना। 42 तासाच्या प्रतीक्षेनंतर कांदा एक्सप्रेस निघाली। प्रहार जनशक्तीच्या गणेश निंबाळकर आणि सहकाऱ्यांनी कांदा एक्सप्रेसला केला होता तीव्र विरोध। रेल्वे सुरक्षा बल आणि लासलगाव पोलिसांच्या मदतीने गणेश निंबाळकर यांना रेल्वे ट्रॅकवरून बाजूला केलं। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात 350 रुपयांची घसरण। दिल्लीला 840 टन कांदा रवाना होण्यापूर्वीच बाजारभावावर परिणाम। दर घसरल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। गेवराई तालुक्यातील खळेगाव इथल्या शेतकऱ्यांना पाऊस नसल्यानं 3 एकरावरील ऊस मोडला। पावसानं दडी मारल्यानं पिकं करपायला सुरुवात। पाऊस नसल्यानं गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण। गिरणा नदीपट्ट्यात 25 दिवसांनंतर पाऊस। 40गाव, पाचोरा, भडगावमध्ये पावसाची दमदार हजेरी। 1.25 तासाच्या पावसात शेतकऱ्यांना दिलासा। वाशिम जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं खरीप पिकं धोक्यात। सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून स्प्रिंकलरद्वारे पिकांना पाणी देण्यावर भर, तर पाण्याची सोय नसलेल्या शेतकऱ्यांची पिकं संकटात। शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। जळगावसह खानदेश आणि विदर्भात गेल्या 25 ते 30 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं पूर्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी घट। नदीचं पात्र उघडं पडलंय। पावसानं आणखी ओढ दिल्यास पाणी टंचाईची चिंता वाढण्याची शक्यता। भंडाऱ्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे धान पिकावर खोडकिडीसह करपा आणि अळींचा प्रादुर्भाव वाढला। रोवणी पूर्ण झाल्यानंतर रोगकिडींचा प्रादुर्भाव वाढल्यानं धान उत्पादक शेतकरी चिंतेत। जालना जिल्ह्यात गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं सोयाबीन आणि कपाशी पिकं धोक्यात। परतूर तालुक्यात अनेक ठिकाणी पिकं करपल्याचं चित्र। तुषार सिंचनातून पिकं वाचवण्याची शेतकऱ्यांची धडपड। सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय अन्यायकारक। सुट्या तेलाच्या सेवनामुळे कुणालाही वैद्यकीय अडचणी निर्माण झाल्याचं समोर आलं नाही। सुट्या तेल विक्रीवरील बंदीचा फेरविचार करा, अहिल्यानगरमधील विक्रेत्यांची मागणी। परभणीत सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक। सोयाबीन व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची 50 लाखांची फसवणूक। सोयाबीनचा माल परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार। ताडकळस पोलीस ठाण्यात 4 व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। लोह तहसील कार्यालयात नायब तहसीलदारानं शेतकऱ्याची कॉलर पकडत हात उगारला। राजेश पाठक असं कॉलर पकडणाऱ्या नायब तहसीलदाराचं नाव। सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद। गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ व्हायरल। बीड जिल्ह्यात साखर प्रति किलो 70 ते 72 रुपयांवर पोहोचली। साखरेपासून तयार होणाऱ्या सर्वच पदार्थांचे दर देखील वाढले। या सगळ्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय। साखरेचे दर कमी व्हावे, नागरिकांची मागणी। साखरेचे दर वाढल्यानंतर रत्नागिरीत साखरेचा तुटवडा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या साखरेचे दर 72 रुपयांवर। 4 दिवसांपासून साखर उपलब्ध होत नसल्याची दुकानदारांची माहिती। सावर्डे, संगमेश्वर, धामणी, आरवली अशा ग्रामीण भागातल्या दुकानांमध्ये फक्त 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच साखरेचा साठा। परभणी जिल्ह्यात साखरेची कमी अधिक भावात विक्री। काही ठिकाणी 70 तर होलसेल दुकानांमध्ये साखरेचा भाव 65 रुपयांवर, तर अजून भाव कमी होणार असल्याची व्यापाऱ्यांकडून शक्यता व्यक्त। गेल्या 8 दिवसांपासून वाढत असलेल्या साखरेच्या दरात घसरण। वाशिममध्ये साखरेचे दर 64 रुपयांवर पोहोचले। मोठ्या मॉलमध्येही साखरेचे दर घटले। किरकोळ बाजारात साखरेचे दर 72 रुपये किलोवर। मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांकडून सभासदांना सवलतीच्या दरात साखर पुरवठा। सभासदांना दिलासा। जळगावमध्ये घाऊक साखर व्यापाऱ्यांकडील साठ्याची तपासणी। शासन आदेशानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून तपास। सातपुड्यात रस्ते आणि पूल नसल्यानं गर्भवती महिला आणि गंभीर रुग्णांची बांबूच्या झोळीतून वाहतूक। मात्र वन विभागाची परवानगी नसल्यामुळेच रस्ते आणि पूल तयार होत नाहीत। आमदार आमशा पाडवी यांचा गंभीर आरोप। तुळजाभवानी मंदिरात दर्शन मार्गात बदल। भाविकांसाठी मुख्य द्वार आजपासून 4 दिवस बंद। सलग सुट्ट्यांमुळे दर्शन मार्गात बदल। अहिल्यानगरच्या देहेरे, नांदगाव आणि शिंगवे गावातील विद्यार्थ्यांचा दररोज नगर ते मनमाड महामार्ग आणि रेल्वे ट्रॅक ओलांडून शाळेसाठी प्रवास। अपघाताचा धोका लक्षात घेता विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून भुयारी मार्गाची मागणी। ग्रामसेवकांच्या बहिष्कारामुळे नांदेडच्या कोळीतील ग्रामसभा बरखास्त। जळगावमधील ग्रामसेवकाच्या मृत्यू प्रकरणानंतर राज्यभरातील ग्रामसेवकांचा ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय। मात्र बहिष्कारानंतर ग्रामस्थ संतप्त।
औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात एमपीएससीच्या अव्वल सचिवाला अटक. एमपीएससीचे अव्वल सचिव अभिजित लेंडवे यांना गुन्हे शाखेकडून अटक. एमपीएससीच्या 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांनाही अटक. सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, विश्वेश्वर नकाते यांना अटक. मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा विरोध. तालुक्याची बदनामी होत असल्याचं मुळशीकरांचं मत. स्थानिकांकडून मुळशी बचाव समितीची स्थापना. गुन्हेगारी तालुका म्हणून ओळख निर्माण होत असल्यानं विरोध. टेबल टेनिसची खेळाडू स्वस्तिका घोष हिने उद्धव ठाकरेंची घेतली भेट. स्वस्तिका घोषची कॉमनवेल्थ स्पर्धेत चांगली कामगिरी. पदक जिंकल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून सत्कार आणि अभिनंदन. छत्रपती संभाजीनगरमध्ये डीपीडीसीच्या निधीवरून जिल्हा परिषदेत वाद. पालकमंत्री, आमदार, खासदार यांना निधी राखीव ठेवण्यास सदस्यांचा विरोध. 215.83 कोटींचं दायित्व वगळता 1.5 पटीनं नियोजनाला मंजुरी. आमदार, खासदारांसाठी 1 रुपयाही राखीव न ठेवता ठराव मंजूर. ठाकरे सेनेच्या सदस्यांचा निधीवर टक्केवारीचा आरोप. कल्याण पूर्वमध्ये चाळ माफियांची वाढती मुजोरी. चाळींना अनधिकृत नळ जोडणी. नागरिक, नगरसेविका आक्रमक. पालिका प्रशासनाला नागरिक आणि नगरसेवकांनी धारेवर धरलं. टॅक्स आम्ही भरतो, आम्हाला पाणी नाही. मात्र अनधिकृत चाळींना नळ जोडणी कशी, नागरिकांचा सवाल. भंडाऱ्याच्या लाखनीतील रेंगोळात झोपेतच सर्पदंश. 24 वर्षीय मिथुन गजभियेचा मृत्यू. बेडवर झोपलेला असताना पहाटेच्या सुमारास सापानं घेतला चावा. नंदुरबारच्या सातपुड्यात टॉवरची उभारणी. मात्र इंटरनेट सेवाच गायब. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची धावपळ. सातपुड्याच्या दुर्गम भागात इंटरनेटचा खोळंबा. सातपुड्यात आणखी 32 मोबाईल टॉवर मंजूर. नागपूरच्या साळवा गावातील स्मशानभूमीत रात्री अघोरी पूजा आणि जादूटोण्याचा प्रकार. पोलिसांकडून पंचनामा करत पुढील तपास सुरू. जळगाव जामोद इथे लाकूड माफियाकडून वनरक्षकावरच हल्ला. लाकूड घेऊन जाणाऱ्या माफियाची चौकशी करत असताना वनरक्षकाला लाकडी चौपाटीनं मारहाण. पुन्हा अडवल्यास जीवे मारण्याची धमकी. पोलिसात गुन्हा दाखल. यवतमाळच्या कवडशी गावातील प्राथमिक शाळेचा समोरचा भाग कोसळला. सुदैवानं जीवितहानी टळली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत महसूल सहाय्यक स्नेहल सावंत यांच्यावर प्रियकराकडून कोयत्यानं हल्ला. हल्ल्यात स्नेहल सावंत यांचा मृत्यू. घटनेनंतर पालघर हादरलं. सातारा नगरपालिकेतील ठेकेदाराला मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांनी या प्रकरणात स्वतः तक्रार दाखल केली. श्रीकांत राठोड आणि सतीश लेवे यांच्या विरोधात तक्रार. पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर औंढा नागनाथ तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडून कारवाई. तहसीलदारांनी स्वतः टिप्परमध्ये बसून तो पोलीस ठाण्यात आणला. 15 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त. मात्र बड्या वाळू माफियांवर कारवाई कधी, नागरिकांचा सवाल. जालन्यामध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाला मारहाण. तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांकडून मारहाण. अहिल्यानगरच्या राहतामध्ये घरात घुसून चाकूचा धाक दाखवत 1.5 लाखांची लूट. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथकं रवाना. नागरिकांना खबरदारी घेण्याचं पोलिसांकडून आवाहन. मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात. कंटेनरच्या धडकेत महिला गंभीर जखमी. महामार्गावर बंद पडलेल्या कारला कंटेनरची धडक. लातूर ते औसा दरम्यान थांबलेल्या कंटेनरच्या केबिनमध्ये चालकाचा मृतदेह आढळला. हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. कंटेनर 24 तास एकाच जागेवर असल्यानं घटना उघडकीस. धुळ्यात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारी 2 वाहनं पकडली. 50 लाखांचा मुद्देमाल जप्त. 4 विरोधात गुन्हा दाखल. बदलापूरमध्ये ज्वेलर्समध्ये गहाण ठेवलेले दागिने व्यापाऱ्यानं विकले. राग आल्यानं ज्वेलर्स व्यापाऱ्याचं अपहरण. व्यापाऱ्याच्या पत्नीकडून 79 ग्रॅम सोन्याचे दागिने लुटले. व्यापारी पोलिसात तक्रार करणार असल्याचं समजताच दुकानाची तोडफोड. चाळीसगावमध्ये पोलिसांची रात्री सिनेस्टाईल छापेमारी. 9 लाख रुपयांचा तब्बल 18 किलो गांजा जप्त. चामुंडा माता मंदिराजवळ घरावर पोलिसांची रात्री छापेमारी. भूषण केशव पवार असं अटकेतील आरोपीचं नाव. वर्ध्याच्या हिंगणघाटात एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्यांवर कारवाई. आरोपीकडून 5.70 ग्रॅम एमडी ड्रग्जसह 36,000चा मुद्देमाल जप्त. भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त. कसारा घाटात प्रवाशांच्या जीवाशी खेळ. चालक एका हातात स्टिअरिंग आणि दुसऱ्या हातात मोबाईल घेऊन एसटी चालवत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल.
जळगावच्या रावेरमध्ये अल्पवयीन मुलीशी संबंधित पॉक्सो प्रकरणात लॉजिंग मॅनेजरला पोलिसांनी केली अटक. ओळखपत्र न घेता आणि रजिस्टरमध्ये नोंद न करताच रूम दिल्याचा आरोप. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर लॉजिंग तपासणी दरम्यान प्रकार उघड. वाशिममध्ये पंचायत समिती मानुरामध्ये ग्रामरोजगार सेवकाला चपलेनं मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वसईत चिमुकल्यासमोर एका महिलेला मारहाण, महिलेला खाली पाडून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल. किरकोळ कारणावरून वाद झाल्यानं मारहाण केल्याचा प्रकार. लातूरमधून चोरीच्या वाहनांचे स्पेअर पार्ट विकणाऱ्या आरोपीला अटक. आरोपी तौसिफ शेखला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. चौकशीत 12 गुन्हे उघड. पालघर शहरात ईद ए मिलादचा उत्साह. विविध मुस्लिम वस्त्यांमध्ये ईद ए मिलाद निमित्तानं जुलूस. पालघर जिल्हा परिषदेत निधी नियोजनावरून वाद. 4,53,00,000 रुपयांच्या पुरवणी आराखड्यात अनियमितता झाल्याचा ठाकरे गटाचा आरोप. मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यांना झुकतं माप देत इतर तालुक्यांवर अन्याय केल्याचा दावा. चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणी आरोपी डॉक्टर रवींद्र पाल सिंग आणि कृष्णा मल्लेश्यामला सध्या जामीन देता येणार नाही. नागपूर खंडपीठाकडून स्पष्ट. त्यानंतर दोन्ही आरोपींकडून जामीन अर्ज मागे. परभणीच्या जिंतूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात उभ्या असलेल्या हायवा टिप्परच्या 2 बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी पळवल्या. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. गडचांदूरच्या राजीव गांधी चौकातील पेट्रोल पंपावर चोरट्यांनी 1,02,000ची रोकड केली लंपास. 3 कर्मचारी झोपले असतानाच घडलेली चोरी सीसीटीव्हीत कैद. फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. सावंतवाडीत वाढीव वीज बिलांमुळे संतप्त झालेल्या महिलांकडून महावितरण कार्यालयावर धडक. बिलांची दुरुस्ती होईपर्यंत वीज बिल भरणार नसल्याचा इशारा. महावितरण अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावल्यानंतर वातावरण तापलं. आदिवासी विद्यार्थ्यांचा नंदुरबार प्रकल्प कार्यालयावर धडक. मोर्चा. विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन. मंत्री नितेश राणे, नारायण राणे आणि निलेश राणे यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांची दिल्लीत घेतली भेट. महाराष्ट्रातील मच्छीमारांना डिझेल दरात सवलत देण्याची केली मागणी. वाढत्या इंधन खर्चामुळे मच्छीमार अडचणीत. लातूर जिल्ह्यात 1 सप्टेंबरपासून दुचाकीस्वारांसह मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्ती. यंदा 277हून अधिक अपघात झाल्यानं वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी काढला आदेश. नांदेडमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपची बॅनरबाजी. फडणवीस दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर भाजपची बॅनरबाजी. पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, तूर्तास काळजी नसावी, बॅनरवर उल्लेख. सोलापूरच्या करमाळ्यातील विहाळमध्ये धावत्या बसमधून विद्यार्थी पडल्याचा व्हिडिओ समोर. बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थी धावत असतानाच शेवटचा विद्यार्थी दारात असताना चालकानं बस पुढे नेल्यानं हा प्रकार घडला. चालक आणि वाहकावर कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार कुंभमेळा प्राधिकरणावर नाराज. बैठकीला बोलावून अधिकारीच उपस्थित न राहिल्यानं नाराजी. पत्र लिहून सुनील केदार यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. तळेरे वैभववाडी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था. गेल्या वर्षीच या राष्ट्रीय महामार्गाचं काम करण्यात आलं होतं. आता महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालकांकडून संताप. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात पोलिसांकडून शांतता कमिटीची बैठक आयोजित. गणेशोत्सवात डीजेला ज्येष्ठ नागरिकांचा विरोध. जिल्हा प्रशासनाकडून आवाज मर्यादा पाळण्याचे कडक निर्देश. साताऱ्याच्या कराड पंचायत समितीचा वाद सभापतींच्या सामोपचारानं मिटला. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांचा सेस फंडाचा वाद मासिक सभेत मिटला. 24 पंचायत समिती सदस्यांचं एकमत होऊन तालुक्याच्या विकासासाठी सर्वांना समान निधी देण्यावर शिक्कामोर्तब. करमाळा तालुक्यातील रावगावच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम. राखी फॉर नेशन च्याद्वारे जवानांना पाठवणार राख्या. गावात प्रभात फेरी काढून ग्रामस्थांच्या सहकार्यानं जवानांसाठी राख्या संकलित केल्या. गोंदियात रक्षाबंधन निमित्तानं राखीची दुकानं सजली. राखी घेण्यासाठी महिलांची गर्दी. लहान मुलांच्या कार्टून राख्या आकर्षणाचं केंद्र.